ओके, 16 सर, कीप इट. आता इथं लाईट नसल्यामुळे थोडं प्रॉब्लेम आहे. छान दिसते सर, काय अडचण नाही. इथं आपण एक अर्धवट गणित काल आपण पाहिलं आपण. हं? त्या परीक्षा जी काही पुस्तक आहे, मी जे पुस्तकातून घेतलं होतं गणित, त्याच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं सोडवलं होतं काल आपण सुद्धा. हं? एच एच एम ह्याच्यामध्ये जर पाहिलं, एच चा नंबर 8 आहे आणि एम चा नंबर 13 आहे. एच चा नंबर 8 आहे, एम चा नंबर 13 आहे. +5. इथं जी यू आहे, यू चा नंबर 21 आहे, पी चा नंबर 16 आहे. तर 21 आणि 16 झाले म्हणजे -5 झालंय. डब्ल्यू 23. या पद्धतीने आपण काल सोडवलं होतं. हा, पुस्तकात सुद्धा हेच दिलंय हा, त्याचं उत्तर. परंतु प्रिंट मिस्टेक किंवा चुकीचं काय दिलं माहित नाही. जर याच पद्धतीने आपण ही सोडवलं, म्हणजे ए चा एक क्रमांक मिळवला, जसं +5 केलं इथं, तसं +5 केलं तर एफ येतंय. हा, जे जेचा नंबर 10 आहे, जेचा नंबर 10 आहे. +5 केलं तर ओ चा नंबर 15 येतो. सेम सी चा नंबर 5 आहे, सी चा नंबर 3 आहे. +5 केलं तर एच 8 येत आहे. परंतु जर पर्याय पाहिले आपण, एफ आणि एच, एफ एफ आणि एच चा, तर ही पर्याय बरोबर येतो हा. पण मधले अक्षर मात्र चुकीचे येतात बघा ह्याच्यामध्ये. मधले अक्षर हे चूक यायला लागलेत. एस आणि यू आलंय, इथे डी आणि ई आहे. तर काल योगिता ताईंनी, म्हणजे ह्याची जी काय बेरीज आहे, समजा ह्याची बेरीज केली आपण, कशाची, HUWZ, ह्याची आपण बेरीज केली आपण हं. ह्याची बेरीज किती येईल इथं, 21 आणि 8, 21 आणि 8 29, 29 आणि 10 39, 39 आणि 10 49, 49 आणि 3 49 आणि 3 52, 52 आणि 10 62. बघा, ह्याची सगळ्यांची जी काही क्रमांक आहे, त्या क्रमांकाची आपण बेरीज केली, 62 येते. आता ह्याची सुद्धा बेरीज करा. हं? ह्याची सुद्धा बेरीज 62 यायला पाहिजे. किती ती बेरीज बघू आपण. 5 आणि 8 13, 13 आणि 6 19, 19 आणि 3 22, 4 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3, बघा. बघा आपण ही HUWZ ह्याची बेरीज 62 आली. आता ही MPRO ह्याची सुद्धा आपण बेरीज केली. ह्याची बेरीज किती आली, 62. म्हणजे ह्याची बेरीज 62 आली. ठीक आहे. आता ह्याची बेरीज बघा किती येते. तेवढी बेरीज कोणत्या ह्याची येते बघू आपण हा. AXZC. आता ह्याची बेरीज जर केली आपण, 24 आणि 26 50, 50 आणि 4 54, 54 बेरीज आली. तर त्याच पद्धतीनं AXZC ची 54 बेरीज आलेली आहे. तसंच कोणत्या पर्यायाची बेरीज 54 येते, तर पर्याय आपल्याला कोणता ठेवायचा, ABCD. तर ह्याची मला वाटतं 54 येते असं वाटतंय. तर येते का आपण एकदा चेक करू आपण. हम्म आता ईचा नंबर किती आहे, ईचा नंबर आहे 5, ईचा नंबर 5.
पी चा नंबर 16, जी चा नंबर 7 आणि वाय चा नंबर 25. आता 25 आणि 7 32, 32 आणि 16, 32 आणि 16 डबल एकदा बेरीज करू. 16 आणि 5 21, 21 आणि 7 21 आणि 7 28, 28 आणि 20, 28 आणि 20 38, 48, 48 आणि 5 53, बेरीज 53 येते इथं. तर इथे बेरीज चुकली. 53 बेरीज येते ह्याची. आपल्या 54 बेरीज योग्यता आहेत का सध्या ऑनलाईन? ठीक आहे, आपण आज नवं उदाहरण घेऊ. आता AMPG, AMPG आणि DOMI आणि NKIQ. आता ए चा नंबर 1 आहे, एम चा नंबर 13 आहे, पी चा नंबर 16 आहे, जी चा नंबर 7 आहे. आता डी चा नंबर बघा. डी चा नंबर 4, ओ चा नंबर 15, एम चा नंबर 13, आय चा नंबर 9. आता बघा, ए चा नंबर 1 आहे, डी चा नंबर 4, म्हणजे +3 झालेला आहे. +3. आता यम ओ वर जाऊ आपण. यम चा नंबर 13 आहे, इकडे 15 आहे, म्हणजे +2 झालेला आहे. पी आणि यम 16 13 म्हणजे -3 झालंय. आता 7 9 म्हणजे +2 झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याला या पद्धतीनं करायचं आहे. हा, आता एनचा नंबर 14, के चा नंबर 11, आय चा नंबर 9, क्यू चा नंबर 17. आता +3 म्हणजे 11 मध्ये किती मिळवले? 11 मध्ये +3 केल्यानंतर 14 येतं. म्हणजे 11वा नंबर पाहिजे. 11 + 3 14. 11व्या नंबरवर कोणता अक्षर आहे? के नंबर आहे. ठीक आहे, नंतर +2 म्हणजे 11 मध्ये कोणतं अक्षर घ्यायचं? +2 करून 11 येतंय, म्हणजे इथं 9 पाहिजे. 9 मध्ये 2 मिळवले की 11. 9 मध्ये 2 मिळवले की 11, म्हणजे 9वा नंबर कोणता आहे? ब्लर दिसतंय. हम्म. आता आता +2 झालेलं आहे, दुसरा पर्याय. +2 झाल्यावर इथं 9वा आकडा कोणता अक्षर आहे? 11वा आय.
-3 करायचे तिसऱ्यांदा, म्हणजे 16तून 13 झालेलं आहे. म्हणजे इथं 12 असलं पाहिजे. 12तून 3 गेले, -3 करायचे. किती येत आहे? 12वं अक्षर यल. GI +2 झालंय. म्हणजे इथं कोणतं अक्षर पाहिजे? 17 काय झालंय? +2 करून आलंय. 17 कसं +2, कशामध्ये +2 करावं लागतील? 15 मध्ये. 15वं अक्षर कोणतं आहे? ओ. तर KILO, KILO. ब्लर दिसत आहे, मला सुद्धा कळत आहे, पण लाईट नाहीये. लाईट नसल्यामुळं प्रॉब्लेम आहे. सोडवा बरं. आता ही सोपं आहे बरं का. ऐका, FKAJ, FKAJ. बघा, हीच अक्षर ह्याच्यात आहेत का रे? FKAJ. आता F. बघा, थोड्या वेळासाठी आपण काय करू, ह्याला सगळ्या नंबरिंग देऊ. हेच अक्षर ह्याच्यात आहेत. F नंबर किती स्थानी गेलाय? दुसऱ्या स्थानी गेलाय. K नंबर पहिल्या स्थानी आलाय. सॉरी, आपण काय करू, आपण 2, 1, 3 आणि 4. तर सेम. आता इथं जे काही पहिलं अक्षर आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. आता दुसरं अक्षर पहिल्यांदा घ्यायचं, म्हणजे काय होईल? व्ही. नंतर पहिलं अक्षर दुसऱ्यांदा घ्यायचं. 1, 2 जागा बदल आहे ह्याची. 1, 2 ची जागा बदल आहे फक्त. आणि जी क्यू शेवटला आहे ती क्यू पहिल्यांदा घेतो, नंतर के आहे. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे रे? VMQK. ऑप्शन नंबर 4. परीक्षेला आलेत बरं का, परीक्षेला आलेले उदाहरणं आहेत. चला हे सोडवा. बरोबर. दुसरं समजलं असेल तर तिसरं येत आहे तुम्हाला. दुसरं आलं तर तिसरं सहज येते तुम्हाला. अरे येईल ना सगळ्यांना, करायलात ना. बघा, सी पहिल्यांदा होतं, शेवटला टाकले. सी पहिल्यांदा होतं, सी शेवटला टाकले. आर शेवटला होतं, पहिल्यांदा टाकले. ए पहिल्यांदा होतं, तर ती शेवटला टाकावं लागेल. ए. कोणतं ऑप्शन आहे रे? हा काय? बरोबर आहे का नाही? सी पहिल्यांदा होतं, तर सी शेवटला टाकलं. ए पहिल्यांदा होतं, तर शेवटला टाकावं लागेल. हा. MTFP. एमचा नंबर काय आहे इथं? एमचा नंबर 13 आहे. टीचा नंबर
20 आहे. F चा नंबर 6 आहे. P चा नंबर 16 आहे. आता O चा नंबर 15, R चा नंबर 18, I चा नंबर 9, M चा नंबर 13. आता बघा कितीची वाढ आहे? 2 ची वाढ. आता सेम जे जे 10 आहे, एक्स एक्स 24, आर 18 आणि यल आहे 12. आता इथं 2 ची वाढ आहे, तशीच 2 ची वाढ करा. जेहून 2 ची वाढ, 12वं अक्षर. 12वं अक्षर कोणतं आहे? यल. ठीक आहे. आता 20 वरून 18 झाले म्हणजे 2 न कमी झाले. आता इथं 24 आहे, 2 न कमी करा. 22वं अक्षर, इथं 24वं अक्षर आहे. आता 22वं अक्षर काय आहे? 22वं अक्षर व्ही आहे. हम्म, ठीक आहे. आता 6 इथं 9 आहे. एफ एफ अक्षर 6 आहे, आय अक्षर 9 आहे, म्हणजे 3 ची वाढ आहे. आता इथं आर आहे 18वं अक्षर, 3 ची वाढ. 3 ची वाढ काय होईल इथं? 18 21वं अक्षर. 21वं अक्षर, 21वं अक्षर कोणतं आहे? यू आहे. LVU म्हणजे पर्याय कोणता आहे रे? हाय, पर्याय नंबर ही आहे. लक्षात आलं का रे सगळ्यांना? सर्वांना लक्षात येत आहे का? मला वाटतं काय अडचण नाही, फक्त हा क्रमांक लिहायचा आहे. कितीची वाढ झाली चेक करायची. कितीची वाढ झाली. आता सेम आहे खालचं बी. सोडवा पाचवं उदाहरण सोडवा. पाचवं उदाहरण सोडवा. लाईट नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम यायला लागला बरं का. मोबाईल धरून बसलोय मी. यस, यस. दोन विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. सोडवा, सगळ्यांनी सोडवा आणि याच पद्धतीने करायचंय. क्रमांक द्या. व्हेरी गुड, शब्बास. यस, बरोबर आहे. बरोबर आहे. राईट. जवळपास 7-8 जणांनी एकच उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन ए. ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. ऑप्शन ए. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण घेऊ आपण.
ह्याच्यात काय रॉकेट सायन्स नाही बरं का. फक्त अक्षर इकडे बदललेत. सेम इकडं करायचंय. सिंपल आहे, लय अवघडात जाऊ नका. हो का. 1 2 3 4 5. तर सूरज नंबर 2 नंबरला आलाय. तिसरं अक्षर दुसऱ्यांदा आलंय. चौथं अक्षर तिसऱ्यांदा आलंय. पाचवं अक्षर चौथ्यांदा आलंय आणि पहिलं अक्षर शेवटला. मग आता ह्यातलं आर अक्षर शेवटला. काही आर शेवटला आलंय. नंतर दुसरं अक्षर ए पहिल्यांदा आलंय. यस. पर्याय नंबर बी. फक्त अक्षरांची आदला बदल आहे बरं का. काही ह्याच्यात डोकं चालवायची काही गरज नाही. सिंपल आहे. चला, सातवं सोडा. राईट. विजयताईंचं बरोबर आहे. यस, चेतनाताईंचं योग्य उत्तर आहे, बरोबर आहे. सुप्रियाताईंचं बरोबर आहे. अनिल गौरव. यस, करेक्ट आन्सर. यस, करेक्ट आन्सर. माधुरीताई योग्य आन्सर. राईट. यस, अर्चनाताई योग्य उत्तर आहे. गायत्रीताई योग्य उत्तर आहे. हा, ऑप्शन आहे बी. सोडवा. सोपा आहे, काहीच अवघड नाही. पुढचं सोडवा. 8वं आणि 9वं. यस. 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 यस, करेक्ट आन्सर. यस. जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलेलं आहे. माधुरीताई यस. ओके. 9वं सोडवा आता. यस.
राईट. नववं उदाहरण. जे 10, यल 12, यन 14, पी 16. दोन दोनचा फरक आहे. ओ 15, यम 13, के 11, आय 9. कोणतं पहिलं का? पहिलं उदाहरण का? इथं लाईट नसल्यामुळं काय मी प्रचंड म्हणजे मला सोडवता नाही, मोबाईल धरून मी शिकवायला लागलोय बरं का. यस 19, यू 21, डब्ल्यू 23, वाय 25. आता जे वरून ओ गेलोच. लाईट आली होती पण गेली लगेच. जे ओ कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. तसंच यस 5चा फरक म्हणजे 19 + 5 24. 24वं अक्षर कोणतं आहे? 24 अक्षर यक्स आहे. आता दोन दोन कमी करायचं. 22वं अक्षर बघा इथं दोन दोन कमी केलंय. 15, 13, 11, 9. त्यामुळे इथं सुद्धा काय होईल? दोन दोन कमी करायचं. 24, 22, 20, 18. 22वं व्ही. 20वं टी. 18वं आर. म्हणजे कोणतं आहे? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, सर्वांना समजलंय? चला सोडवा. DAM.
ओके, बरोबर आहे. कुणाला नाही समजलं तर विचारा बरं. मला वाटतं सर्वांना कळलं, सोपं आहे. येस, बरोबर आहे. सर्वांनी करा, सर्वांनी रिप्लाय द्या. नो, चेतनाताई चूक आहे. बी ऑप्शन नाहीये. बघा, डी वरून ए झालंय. चौथं अक्षर डी आहे, ए पहिलं अक्षर. डी वरून काय होईल मग? कमी या. हे चौथं अक्षर आहे, पहिलं अक्षर. यन अक्षर कितवं आहे? यन 14वं आहे. 3 कमी करा. 11वं अक्षर कोणतं आहे? के अक्षर आहे, के. के के ऑप्शन एकच आहे. सिंपल आहे, काय लय अवघड नाही आहे. रॉकेट सायन्स नाहीये किंवा लय फार काय चेंज नाहीये. चला सोडवा. बरोबर आहे. बरोबर आहे. यस. सोडवण्यात का रे पुढचं? यस, बरोबर आहे. सुमेश. चेतनाताई, सर एकदा परत समजून सांगा. कंचन, कोणतं कितवं? कितवं? कांचनताई, कितवं समजून सांगायचं? ही ई पी का? ई पी के टी का? ओके. अं, ठीक आहे. ई नंबर आहे 5, पी नंबर आहे 16, के नंबर आहे 11, टी नंबर आहे 20, जे 10, एस नंबर आहे 19, पी नंबर आहे 16 आणि डब्ल्यू आहे 23. 5 ची दुप्पट जे. क्यू कितवा नंबर आहे? 17. 5 वाढ झाली. हा, 17तून 5 गेले. 7, 17 प्लस 5 22. 22 अक्षर कोणतं आहे? व्ही आहे. बघा, इथं ई वरून जे झालंय. 5 वाढ झालेली आहे. आता इथं 17 आहे, 5 वाढ झाली. 22 अक्षर. 22 अक्षर कोणतं आहे? व्ही आहे. नंतर इथं पी 16 आहे. पी, सर मला सांगा. हात लावू नका, बाजूला बाजूला. आता इथं 16 इथं यस झाले. 3 वाढ झाली. तसंच बी ए.
बी दुसरं अक्षर आहे. 3ची वाढ होऊन काय होईल? 5वं अक्षर येईल. 5वं अक्षर कोणतं आहे? ई आहे. नंतर के पी 5वं अक्षर. आता इथं 5ची वाढ आहे. 11 आहे, इथं 16 झाले. 5ची वाढ आहे. मग इथं एच एच कितवं आहे? 8वं. 5ची वाढ झाली. 5ची वाढ झाली म्हणजे काय? 8 आणि 5 13. 13वं अक्षर यम. म्हणजे हे पर्याय आहे हा सी. चला सोडवत राहा. कोणतं गायत्री ताई, कोणतं सांगायचं? गायत्री ताई कितवं? पुणे का? पुणे. चला पुण्याचं सांगतो मी हा. पुणे. पुणे 16, यू 21, एन 14, ई 5, के 11, एफ 6, एम 13, व्ही 22. आता तुम्ही नीट बघा. राईट. ए, पीचा नंबर वरून 16 आहे हा. पीचा नंबर वरून 16 आहे. पण आपण पाठीमागून गेलो तर पीचा नंबर 11 आहे. चा नंबर 21 वरून आहे, असं सरळ आलो. पण पाठीमाग उजव्या बाजूकडून गेलो आपण. झेड ला 1 मांडलं, वाय ला 2 मांडलं, एक्स ला 3 मांडलं, डब्ल्यू ला 4 मांडलं, व्ही ला 5 मांडलं. तर यू कितवा नंबर आहे? 6वा नंबर. नंतर एन 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 कितवा आहे पाठीमागून? 13. ई ई कितवा आहे पाठीमागून? 22. इथं बघा, काही पाठीमागून जे नंबर आले तर ती ही पुढून नंबर घेतलेले आहेत. 11 6 13 22. 11 6 13 22 आलेत का पाठीमागून नंबर हे? यस. आता एक काम करू आपण. अगोदर ह्याचे नंबर आहे ना, मागून किती येतात बघू आपण. एन एन नंबर कितवा आहे मागून? 13. आय नंबर कितवा आहे? 18वा. आर कितवा आहे? 9 आहे. आणि ए कितवा आहे पाठीमागून? 26वा. चला आता आता हे नंबर पुढून घ्यायचे तर 13 18 9 26. 13वा नंबर कितवा आहे? यम. 18 वरून आर. 9 आय. 26 झेड. समजलं का सगळ्यांना? बघा, हा नंबर पाठीमागून घेतले ती ही पुढून आहेत नंबर. सेम ही पाठीमागून नंबर घेतलेत मागून, झेड ला 1 मानून. ते आपण ही वरून नंबर आहेत.
समजलं सर्वांना? यस. चला आता पुढे घ्या. सोपे आहे दोन्ही पण. सोडवण्यात कसं काय ना, तर काही अडचण आहे अजून के एन एम मध्ये. आर एफ व्ही. चला डोकं काहीतरी आयडिया असं विचार करा स्वतः. चला बघू आपण. ओके. नाही समजलं कोणतं? कोणतं नाही समजलं? कोणतं नाही समजलं? के एन एम का? ओके. के एन एम. के आहे 11, एन आहे 14, यम आहे 13. आर एफ व्ही. आर एफ. आर आहे 18, एफ 6, व्ही 22. खालून बघू बरं. 16, एन 13, यम 14. कितीची वाढ आहे? 7ची वाढ आहे. ठीक आहे. आता इथं 7ची वाढ जर झाली, यस नंबर आहे 19. 7ची वाढ झाली, 19 आणि 7 26. 26वा अक्षर झेड. यस लागला मेळ. एन 14व, एफ 6व. 14व 6व कितीचे कमी झालाय? 8 न कमी झालाय. सेम 8 न कमी करा. व्ही कितवा नंबर आहे? व्ही 22वा आहे. 8 न कमी करा 22. 14वा अक्षर इथं 8 न कमी केल्यास. 14वा अक्षर कोणतं? एन. बघा कोणता पर्याय? झेड एन. समजलं का सर्वांना?
येस येस. चला लास्ट लास्ट सोडवा. राम सर. आहे सर राम आहे. सर. आपण तुमचं झालं की थांबणार आहेत आज. मी प्लेलिस्ट टाकतोय विद्यार्थ्यांसाठी. येस. येस. जवळपास सगळ्यांचं उत्तर येईल. जवळपास 10 विद्यार्थ्यांनी दिलंय शेवटचं उदाहरण. येस. सोडवा. अजून एक विद्यार्थ्याचं आलंय की मी आता थांबवणार आहे. येस प्रथमेश. ऑप्शन डी. करेक्ट आन्सर ऑप्शन डी. येस. चालेल. गुड नाईट. आज आज लाईट नव्हती. दुसरा मोबाईलचा मी डाव्या हातात मोबाईल धरलाय, उजव्या हाताने सोडून द्यायला लागलोय मी. सगळं अंधार आहे तरी सुद्धा आपण प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण की एक एक दिवस महत्वाचा आहे तुमचा. आणि बुद्धिमत्ता हा चॅप्टर तुम्हाला पूर्ण चांगला समजला पाहिजे. ज्या बुद्धिमत्तेवर सर्वात जास्त उदाहरणं आहेत. त्यामुळं आपण सर्व प्रयत्न केल्यात. एक दिवस सुद्धा वाया घातला नाही आपण. चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. राम सर. राम सर. मेन होस्ट आहात. तुम्हाला एंड मीटिंगचा वर कोपऱ्यात एक ऑप्शन येतो, त्याला क्लिक करा. काय काय म्हणलं? एंड मीटिंगचा ऑप्शन तुम्हाला कोपऱ्यात असतो. END. हा हा एंड मीटिंग तुम्हाला करता येते. मेन होस्ट असतं त्याला करता येते. करा एंड मीटिंग. चला गुड नाईट. राम सर गुड नाईट. चला बाकीचे गुड नाईट. गुड नाईट. ओके. थँक्यू. थँक्यू.